हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं घर 2 महिन्याच्या मुलाला घेऊन कसं मॅनेज करते आणि पूर्ण दिवसभराचं रुटीन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर आता व्हिडिओला सुरुवात केले गार्डनपासून। छोटंसं गार्डन मी नाही केलं, मी ह्या क्वार्टरमध्ये येण्याच्या आधी जी वरती दीदी राहते तिने केले। पालक टाकले, गाजर टाकले आणि छोटं कोरफड लावले 2। मी इथे आता पाणी मारून घेते। ऊन भरपूर पडायला लागले, जमीनसुद्धा एकदम कडकडीत तापायला लागले, तर म्हटलं पाणी मारावं। पानं सुकली होती पालकची आणि आता इथे मी कोवळी पानं काढून घेते। हा दुसरा बहार आलाय। फर्स्ट टाइम तिने काढले होते तेव्हा सगळ्यांना थोडी पानं दिली होती पालकचे, सगळ्यांनी पकोडे बनवून खाल्ले होते। तर आता दुसरा बहारसुद्धा एकदम मस्त आलाय, कोवळी पानं आलेत, बियासुद्धा आलेत, पण पानंसुद्धा छान कोवळी आहेत। तर मला आता थोडीशी डाळीत टाकायची आहेत, म्हणजे पालकची डाळ बनवेल मी। तर त्यासाठी लागतील तेवढी पानं काढून घेतलेत आणि जेव्हा लागतील तेव्हा मी काढून घेईल। तर इथे पाहू शकता एकदम मस्त कोवळी पालकची पानं आहेत। आता मी आले घरामध्ये आणि पालकची पानं स्वच्छ धुवून घेते। माती वगैरे भरपूर उडते ज्यावेळेस आपण पाणी मारतो किंवा धूळसुद्धा येते, त्याच्यामुळे आता पालक स्वच्छ धुवून घेऊन मग पालकची डाळ बनवेल। तर खूप वेळा पालकची डाळ रेसिपी मी दाखवले, त्याच्यामुळे आता काही दाखवणार नाही आहे। आता आमचं जेवण वगैरे झाले आणि दुपारचा टाईम। तर आता इथे मी नोटबुकला कवर घालून घेते, कारण की रुद्राचे स्कूल चालू झालेत 1 तारखेपासून आणि टीचर लोक पाठी लागलेत नोटबुक घेऊन या। अजून बुक तरी शॉपमध्ये आलेले नाही आहेत, त्याच्यामुळे नोटबुक आणा। तर नोटबुक इथे आणलेत आणि त्याला कवरसुद्धा घालून घेते। टीचरने शिकवायला सुद्धा सुरुवात केली, त्याच्यामुळे तिचे पप्पा जाऊन नोटबुक घेऊन आलेत आणि आता रुद्रा 4th क्लासला गेले। छान पर्सेंटेजसुद्धा तिला पडलेत। मी तिचा अभ्यास काही न घेता तिला छान पर्सेंटेज पडलेत। मी तुम्हाला सांगितलं होतं की ती तिचा अभ्यास छान करते आणि तशा अभ्यासात बरी आहे। तर आता इथे मी कवर घालून घेते। एकतर तिला धीर नसतो, कारण का शाळा चालू झाली आणि काही न घेता ती म्हणते फक्त टिफिन आणि वॉटर बॉटल काय घेऊन जायचं, मला नोटबुक पाहिजे, बुक्स पाहिजेत। टीचरने शिकवायला सुरुवात केली म्हणून आता इथे नोटबुक आणलेत आणि उद्यापासून घेऊन जाईल। तिला भरपूर उत्सुकता झाली की ह्या पेजवरती मी कधी लिहिते, ह्या नोटबुकवरती मी कधी लिहिते, कारण का नवीन प्रत्येकाला असं वाटतं की आपण कधी लिहितोय। कवरवरती नावंसुद्धा तिनेच टाकले होते, पण काही ऑप्शन राहिले तर ते मी आता पूर्ण करते। तर आता इथे कवर वगैरे घालून झाले आणि ती तिची बॅग पॅक करते। तर महिनासुद्धा आपला चालू झाला आहे, महिन्याची 2-3 तारीख चालू आहे। तर कॅन्टीनमधून रुद्राच्या पप्पाने सामान आणलं। आता मी तर बाळाला टाकून कुठेच जात नाही, मी घरातच असते। तर त्यांना लिस्ट बनवून दिली होती, त्यानुसार त्यांनी आणले। आता ह्या वेळेस काही जास्त सामान मला घ्यायचं नव्हतं, कारण की मागच्या महिन्यामध्ये भरपूर सामान आणलं होतं, बाळ आलं होतं, त्याच्यामुळे घरामध्ये सगळ्या गोष्टी भरल्या होत्या। तर त्यातलं बऱ्यापैकी सामान राहिले आणि आता इथे मला जितकं पाहिजे होतं तितकंच मी लिस्ट दिलेली। तूप लागतं जास्त, तर 1 डब्बा इथे तूप आहे, महिनाभर जातो माझा। आता आधी डिलेवरीमध्ये खाल्लं आहे भरपूर, पण आता रेग्युलरसाठी 1 महिना जातो। आणि ओट्स मागवलेत, फिडिंग करते बाळाला, त्याच्यामुळे ओट्स खायचे, दूध छान येतं। कपडे भरपूर निघतात बाळाचे आमचे, तर मग इथे टाईट पावडर मागवले, कारण का आता साबणाने कपडे धुवत बसत नाही, मशीनला कपडे लावते। आणि 1-2 साबण मागवलेत, कारण की जर कधी लाईट नसली आणि जे आपले बार्धन असतात तर ते वॉश करण्यासाठी 1-2 कपड्यांचे साबण मागवलेत। बाकी मग खाण्याच्या वस्तू, मॅगी वगैरे, किंवा आता बाळाला मालिश करायला मी खोबरेल तेलाने मालिश करते, तर त्याची मोठी बॉटल मागवले। कम्फर्ट मागवले, कपड्यांचा घाण वास येतो, लहान बाळाचे कपडे म्हटल्यानंतर त्याचा वास येतोच, त्याच्यामुळे कम्फर्ट नाही तर मग डेटॉलसुद्धा मागवले। आमच्या कपड्यांना कम्फर्ट आणि बाळाच्या कपड्यांना डेटॉल। तर आता हे सर्व सामान मी वेगळं केलं आहे, खाण्याच्या वस्तू वेगळ्या काढलेत आणि कपड्यांसाठी साबण वगैरे, डेटॉल वगैरे जे आणले तर ते वेगळं काढले आणि कमीत कमी म्हणजे रोजच्या वापरात न येणाऱ्या वस्तू मी पेटीमध्ये ठेवून दिलेत आणि बाकी मग हे सगळं बाथरूमसाठी लागणारं, कपड्यांसाठी लागणारं हे एका साईडला वेगळं करून ठेवले, साबण वगैरे। नाहीतर सर्व एकत्र ठेवलं की मग ह्या साबणांचा वास त्या खाण्याच्या वस्तूंना लागून जातो आणि वास येतो मग कुठली वस्तू खायला गेलं की, म्हणून लक्षात ठेवायचं। बॅगेमध्ये सगळं सामान एकत्र आणल्यानंतर पहिलं साबण वगैरे ते वेगळं काढायचं आणि खाण्याच्या वस्तू, बिस्किट म्हणा काही असेल ते वेगळं काढायचं। आता इथे दळणसुद्धा दळून आणले, तर प्रत्येक वेळेस ते चाळणीने चाळून घेण्यापेक्षा मी एकदाच चाळून ठेवते, म्हणजे ज्या वेळेस पाहिजे तेव्हा पटकन घेता येतं। आता रुद्राची सुद्धा स्कूल चालू झाली आणि सकाळी तिला मी पोळी भाजी देत असते,
आणि एकतर आता मला सकाळचं उठवत नाही, तिला लवकर जावं लागतं. सकाळी ती 6 वाजता उठते आणि 7 वाजेपर्यंत ती घरातून बाहेर निघते. मग मलासुद्धा लवकर उठून तिच्यासाठी टिफिन बनवावा लागतो. त्यात बाळ उठतं, रात्रभर जागतं, त्याच्यामुळे माझी झोप होत नाही. मग मलासुद्धा सकाळी उठून कामं करायला कंटाळा येतो. तर मी आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवते. आता हे पीठ चाळून ठेवलं म्हणजे पटकन घेऊन मळून चपाती बनवू शकते, किंवा भाजीची वगैरे सगळी तयारी जे काही दुसऱ्या दिवशी द्यायचं आहे तर त्याची सगळी तयारी करून ठेवते. आता महिन्याची सुरुवात म्हटली ना की महिलांना थोडं जास्त काम असतं. का तर सांगते, एकतर घरामध्ये राशन पाणी सगळं आपण भरतो, मग ते लावा, व्यवस्थित ठेवा. तसंच भाजीपाला घरामध्ये येतो तर तो सगळा व्यवस्थित ठेवायचा. तर आता इथे मी भाजी आणली, पण ज्यावेळेस भाजी नसते ना घरामध्ये त्यावेळेस ना फ्रीज साफ करून घ्यायचा. ही एक छान टिप आहे. खाली ज्यावेळेस फ्रीज असतो ना त्यावेळेस फ्रीज साफ केला ना की जास्त आपल्यालासुद्धा लोड पडत नाही. नाहीतर सगळं सामान असेल आणि आपण जर फ्रीज साफ करायला गेलो तर सगळं सामान बाहेर काढा, कामसुद्धा वाढतं. त्याच्यामुळं ही एक टिप लक्षात ठेवा. माझं तर एकदम छोटा फ्रीज आहे, कमीत कमी सामान बसतं, पण मी महत्त्वाचं सामान ठेवते. भाजी ठेवते आणि दूध. जर कधी दही बनवलं तर मग ते ठेवते, कारण का आता बाहेर जर दही ठेवलं की आंबट होतं, गरमी चालू झाली म्हणून. आणि आता व्यवस्थित फ्रीज माझं मी साफ करून घेतलं आहे. भाजीसुद्धा जशी लागेल तशी आणलेली आहे, तर ती लावून घेते. फ्रीजच्या बाहेरच्या साईडने सुद्धा एक हात मारून घ्यायचा. हात आपले कसले पण लागतात, एकतर व्हाईट आहे त्याच्यामुळे डाग लगेच दिसून येतात. आता आम्ही चाललो आहे बाळाला घेऊन बाहेर थोडीशी मोकळी हवा द्यायला. त्याचे आंघोळी वगैरे झाले आणि मस्त त्याला तयार करून मी त्याला बाहेर घेऊन चालले. आणि त्यालासुद्धा बाहेर भरपूर आवडतं. आता इथे तुम्ही पाहू शकता डोळे एकदम मस्त दिपवत आहेत त्याचे, आणि छान खेळतं बाहेर, सगळीकडे बघत बसतो. तर 15-20 मिनटं बसेल इथे मी आणि नंतर मग घरामध्ये घेऊन जाईल. नंतर भरपूर मच्छर येतं 7च्या दरम्यान, त्याच्यामुळे मग जास्त वेळ बाहेर नाही ठेवत. आणि आता 6-6:30 असे वाजले असतील. तर रुद्रालासुद्धा थोडा वेळ खेळायला सांगते. शाळेतून येते, थोडा वेळ झोपते आणि मग बाहेर घेऊन येते तिला. नाहीतर मग एकदम झोपून उठल्यानंतर आळशी होते ती. तर दीदीकडे बघतोय सात्विक आणि हसतोय तिच्याकडे बघून. तर मला सगळ्यांच्या कमेंट येत होत्या की बाळाचा व्हिडिओ नको बनवू, त्याला नजर लागेल. तर असं काही नाही, मी इतका विश्वास नाही ठेवत. आणि त्याच्यासुद्धा आठवणी राहतील. जर तो मोठा झाला की व्हिडिओ बघू शकतो मी माझ्या मम्मीसोबत कसा असायचो, मम्मी मला कशी घ्यायची, माझी दीदी माझी कशी केअर करायची. त्याच्यामुळे मी ह्या आठवणी ठेवते. तर आता आले घरामध्ये आणि अंधार झाला आहे, तर दिवाबत्ती लावून घेतले आणि बाहेर अगरबत्ती लावते. मच्छर असल्यामुळे दरवाजा लावून घेते, जास्त काही उघडा मी ठेवत नाही, कारण का जो बाहेरचा जाळीचा आहे तर तो थोडासा ओपन असल्यामुळे त्यातून मच्छर येतं. आणि आता बाळ इथे रडतं, त्याच्यामुळे त्याला घेते, दूध वगैरे पाजते, कारण का मी काम करत बसते आणि मग त्याला भूक लागते. 1.5-2 तासांनी तर त्याला पाहिजे दूध. आता वाढती भूकसुद्धा झाली, त्याच्यामुळे मग तो रडत बसतो. तर त्याची दीदी काही ना काहीतरी करत बसते त्याच्याजवळ. त्याला एकट्याला आम्ही सोडत नाही. आणि आता तिला पाहिजे मॅगी, तर ती सांगते मम्मी मला मॅगी बनव. रात्रीचा टाईम आहे, कारण का काही टायमाला मी रात्रीचा स्वयंपाक नाही बनवत, दुपारचा जर असेल तर. पण तिला तो नाही खायचा, तिला मॅगी खायची आहे आणि मला रिक्वेस्ट करते मम्मी बनव ना. तर आता तिच्यासाठी देते बनवून. पाण्यातली मॅगी तिला आवडते, त्याच्यामुळे फक्त पाण्यामध्ये मॅगी बनवते. मॅगी बनवत असलं ना की आमच्या मॅडमला बिलकुल धीर नसतो. मग सारखा आत बाहेर कधी बनते आणि कधी खाते असं तिला होतं. तर मी थोडंसं जास्त पाणी टाकलं होतं आणि थोडा जास्त वेळ लागला मॅगी शिजायला. तर आता मॅगी झाली आणि तिला देते. गरम मॅगी भरपूर पटापट जाते, पण जेवण बिलकुल जात नाही. आणि आता सकाळची तिची तयारी, कारण का टिफिनला तिला फ्रूट द्यावं लागतं. एक फ्रूट ब्रेक असतो तिचा, मग कोणतं ना कोणतं तरी फ्रूट द्यायचं, नाहीतर मग तिचे टीचर ओरडत बसते की फ्रूट नाही दिलं म्हणून. तर आता हे वॉटरमेलॉन आणले, तर ते कट करून ठेवते, त्यातला बियासुद्धा काढून ठेवते, नाहीतर मग बिया असल्या की बिलकुल खात नाही ती. तर बिया काढून ठेवते आणि फ्रीजला ठेवेल. फ्रीजला ठेवलं की थोडं थंडसुद्धा राहील आणि असं डब्यामध्ये ठेवायचं, मग सकाळचीसुद्धा गडबड होत नाही. आता तिचीच तयारी, तिच्या कपड्यांना प्रेस करते.
अजून तरी नवीन ड्रेस घेतला नाही, नवीन ड्रेस घ्यायचा आहे. आता 1 महिन्यानंतर परत तिला सुट्टी पडणार आहे. मे ते जूनच्या एंडिंगला शाळा चालू होईल. तर त्यावेळेस म्हटलं की ड्रेस घेऊ. आता काही ड्रेस घ्यायचा नाही. मागच्या वर्षीचा जो ड्रेस आहे तर तोच तिला घालून मी पाठवते. आणि आता तिच्या कपड्यांना प्रेस करून झाली तर कपडे ठेवते बाजूला. जेवण वगैरे झालं आहे. जेवण असं काही इतकं नव्हतं, दुपारचं होतं तेच खाल्लं आहे. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की माझ्या इथे म्हणजे ह्या क्वार्टरमध्ये आमचे गाववालेसुद्धा आहेत बाजूच्या रूममध्ये. तर ते गेलेत फिरायला शिमला मनाली तिकडे 2 दिवसासाठी. आणि त्यांच्या चिमण्या माझ्याकडे ठेवून गेलेत. तर त्यांना आता मी खायला वगैरे देते. त्याने जी घाण केली तर ती काढून टाकते. पाणी ठेवायला लागतं त्यांना सकाळ संध्याकाळ, 2 टाईम खायला द्यायला लागतं. तर आता तेच देते. तर आता माझं बाळ आल्यापासून माझं असं रुटीन झालेलं आहे. म्हणजे पूर्ण बिझी लाईफ. बिलकुल टाईम मिळत नाही. माझ्यासाठी मला टाईम नाही मिळत. मी घरातल्यांसाठी काढते. तर आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.